चंद्रपूर जिल्ह्यात सध्या विकास आणि पर्यावरण यांच्यात एक मोठी लढाई सुरू आहे आणि या लढाईच्या अगदी केंद्रस्थानी आहे लोहार डोंगरी लोह खनिज खाण प्रकल्प. तर नक्की काय आहे हा वाद आणि त्यामागची खरी तथ्य काय आहेत? चला आज आपण हेच सविस्तरपणे जाणून घेऊया. या संपूर्ण वादाचं मूळ ना एका आकड्यात दडलेला आहे आणि तो आकडा खरंच प्रचंड मोठा आहे. तब्बल 18,024. हो, तुम्ही बरोबर ऐकलंय. एका खाण प्रकल्पासाठी तब्बल 18,024 झाडं तोडण्याचा प्रस्ताव आहे. आणि खरं सांगायचं तर हा एकच आकडा ह्या प्रकल्पाचे परिणाम किती गंभीर असू शकतात हे सांगायला पुरेसा आहे. म्हणूनच तर हा संघर्ष इतका पेटलाय. मग साहजिकच प्रश्न पडतो की नेमका हा लोहार डोंगरी प्रकल्प आहे तरी काय? कोण आहे याच्या मागे आणि नक्की काय करायचंय त्यांना? चला तर मग सगळ्यात आधी या प्रकल्पाचीच ओळख करून घेऊ. हे जे समोर दिसतंय ना, तो या प्रकल्पाचा अधिकृत दस्तऐवज आहे, म्हणजे खाणकाम योजना. नागपूरची सनफ्लॅग आयर्न अँड स्टील कंपनी या प्रकल्पाची मुख्य प्रवर्तक आहे. त्यांनीच ही योजना सरकारकडे सादर केली आहे, ज्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेला एक औपचारिक स्वरूप मिळालंय. आता या योजनेतले काही महत्त्वाचे तपशील बघूया. तर कंपनी आहे सनफ्लॅग आयर्न अँड स्टील. खनिज काढलं जाणार आहे लोह खनिज, आणि यासाठी जवळपास 36 हेक्टर वनजमीन वापरली जाणार आहे, ती पण पुढच्या तब्बल 50 वर्षांसाठी. म्हणजे ह्या आकड्यांवरूनच या प्रकल्पाची व्याप्ती किती मोठी आहे याचा अंदाज येतो. बरं, एवढ्या मोठ्या प्रमाणावर वनजमीन वापरली जाणार असेल तर साहजिकच आपल्या मनात प्रश्न येतो की या खाणीची नेमकी गरज काय आहे? यामागे कोणती आर्थिक किंवा औद्योगिक कारणं आहेत? चला आता ती बाजू पण समजून घेऊया. याचं उत्तर दडलंय या आकड्यात, 1.48 दशलक्ष टन. सोपं करून सांगायचं तर सुमारे 14,80,000 टन इतका प्रचंड लोह खनिजाचा साठा लोहारा ब्लॉकमध्ये आहे असं सरकारी अहवालच सांगतो. आणि आपल्या देशाच्या औद्योगिक विकासासाठी हा एक खूप महत्त्वाचा नैसर्गिक साठा मानला जातो. आणि मग या लोह खनिजाचं पुढे काय होतं? तर याचा सगळ्यात मोठा वापर होतो पोलाद म्हणजे स्टील बनवण्यासाठी. आणि याच स्टीलपासून आपल्या गाड्या, रेल्वे इंजिन्स, मोठमोठ्या इमारती, इतकंच काय तर आपल्या घराच्या बांधकामात ज्या सळ्या वापरतो ना त्यासुद्धा बनतात. म्हणजे कुठेतरी हा प्रकल्प आपल्या सगळ्यांच्या दैनंदिन आयुष्याशी जोडलेला आहे. आत्ता विकासाचं हे चित्र जरी खूप आशादायी वाटत असलं तरी म्हणतात ना, प्रत्येक नाण्याला एक दुसरी बाजू असतेच. या प्रकल्पासाठी पर्यावरणाला जी किंमत मोजावी लागते ती खूप मोठी आहे. आता आपण त्या दुसऱ्या बाजूवर म्हणजे याच्यामुळे पर्यावरणावर काय परिणाम होणार आहेत त्यावर एक नजर टाकूया. आणि इथेच तो पहिला आकडा पुन्हा आपल्यासमोर उभा राहतो, 18,024. ही केवळ एक संख्या नाहीये, तर या प्रकल्पाच्या मार्गात येणाऱ्या झाडांची ही संख्या आहे जी तोडली जाणार आहेत, असं अधिकृत वृक्षगणना अहवालात स्पष्ट म्हटलंय. याच एका आकड्याभोवती हा सगळा वाद फिरतोय. ही जी समोर दिसतेय ना, ती त्या अधिकृत यादीची एक छोटीशी झलक आहे. यात प्रत्येक झाडाची जात कोणती, त्याचा आकार किती, हे सगळं अगदी तपशीलवार लिहिलेलं आहे. यावरून हे अगदी स्पष्ट होतं की आपण फक्त आकड्यांबद्दल नाही बोलत आहोत, तर एका जिवंत, घनदाट आणि विविधतेने नटलेल्या जंगलाबद्दल बोलतोय, जे आज नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. पण ही गोष्ट फक्त झाडांपुरतीच मर्यादित नाहीये. या प्रकरणाला एक अधिक गंभीर वळण मिळतं ते या प्रकल्पाच्या जागेमुळं. कारण हे जंगल म्हणजे केवळ झाडांचा समूह नाही, तर ते अनेक वन्यजीवांचं घर आहे, आणि विशेषतः वाघांचं. या नकाशाकडे बघितलं की याचं महत्त्व लगेच लक्षात येईल. ही जी खाण आहे ती ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आणि घोडाझरी वन्यजीव अभयारण्य या दोन मोठ्या संरक्षित क्षेत्रांना जोडणाऱ्या एका नैसर्गिक मार्गावर येते. यालाच टायगर कॉरिडॉर किंवा व्याघ्र मार्ग म्हणतात. हा मार्ग वाघांच्या आणि इतर प्राण्यांच्या येण्या-जाण्यासाठी एका जीवनरेषेसारखा आहे. आणि आता खाणकामामुळे ही जीवनरेषाच तुटण्याचा मोठा धोका निर्माण झालाय. आणि जेव्हा वन्यजीवांचा नैसर्गिक अधिवास धोक्यात येतो तेव्हा त्याचे परिणाम माणसांनाही भोगावे लागतात. चंद्रपूर जिल्हा आधीच मानव वन्यजीव संघर्षासाठी ओळखला जातो. याचिकाकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या फक्त एका वर्षात इथे 47 लोकांचा वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात बळी गेला आहे. आता जर जंगल तुटलं तर वन्यप्राणी मानवी वस्तीत आणखी जास्त येतील आणि हा संघर्ष अधिकच तीव्र होईल अशी एक गंभीर भीती व्यक्त केली जात आहे. पण या सगळ्यामध्ये एक असा पेच आहे ज्यामुळे हा वाद फक्त पर्यावरण विरुद्ध विकास असा राहिलेला नाहीये, तर तो थेट प्रशासकीय प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करतोय. आणि याच पेचामुळे या विरोधाला आणखी धार आली आहे. आता इथली गंमत बघा. या प्रकल्पाचा अभ्यास करण्यासाठी एक तज्ज्ञ समिती नेमली होती. त्यांनी आपला अहवाल दिला
आणि त्यात स्पष्टपणे लिहिलं की ह्या प्रकल्पाची शिफारस करू नये. पण त्यानंतर काय झालं? राज्य वन्यजीव मंडळाने ह्या तज्ज्ञांचा सल्ला पूर्णपणे बाजूला सारला आणि प्रकल्पाला चक्क मंजुरी दिली. म्हणजे एकाच प्रशासनातले हे दोन अगदी परस्पर विरोधी निर्णय. यामुळेच संपूर्ण मंजुरी प्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. आणि यामुळेच आपण पुन्हा त्या मूळ प्रश्नावर येतो. लोहार डोंगरीच्या निमित्ताने हा प्रश्न आणखीनच गडद झालाय. आपण निवडायचं काय, विकास की संवर्धन? एका बाजूला औद्योगिक प्रगतीची गरज आहे, तर दुसऱ्या बाजूला निसर्गाचं रक्षण करणंही तितकंच महत्वाचं आहे. निवड खरंच सोपी नाही. इथे दोन्ही बाजूंचं गणित आपल्यासमोर मांडलेलं आहे. एका पारड्यात आहे प्रकल्पातून मिळणारा फायदा, म्हणजे जवळपास 1.5 दशलक्ष टन लोहखनिज, त्यातून होणारं पोलाद उत्पादन आणि रोजगार. तर दुसऱ्या पारड्यात आहे पर्यावरणाची किंमत, 18,024 झाडं, धोक्यात आलेला व्याघ्रमार्ग आणि घोडाझरी अभयारण्याला असलेला धोका. या निवडीबद्दल ज्या तज्ज्ञांनी या प्रकल्पाचा खोलवर अभ्यास केलाय त्यांचं मत अगदी स्पष्ट आहे. त्यांच्याच शब्दात सांगायचं झालं तर या प्रकल्पामुळे होणारं पर्यावरणीय नुकसान कोणत्याही संभाव्य आर्थिक फायद्यांपेक्षा कितीतरी पटीने जास्त असेल. खरं तर या एका वाक्यातच या संपूर्ण वादाचं सार दडलेलं आहे. त्यामुळे लोहार डोंगरीचा हा मुद्दा केवळ एका गावापुरता किंवा एका खाणीपुरता उरलेला नाही. हा आपल्या सगळ्यांसमोर एक खूप मोठा प्रश्न उभा करतोय. आपल्यासाठी प्रगतीची व्याख्या काय असली पाहिजे आणि भविष्यात आपण विकास आणि पर्यावरण यांच्यातलं नाजूक संतुलन नेमकं कसं साधणार आहोत, हा विचार आपल्यापैकी प्रत्येकाने करायला हवा.